मागच्या वेळेस जेव्हा हे सरकार वेगळ्या चेहऱ्याचं मुख्यमंत्र्यांसोबत जेव्हा बसलेलं होतं, जेव्हाचे आताचे मुख्यमंत्री तेव्हा उपमुख्यमंत्री होते, मुंबईच्या वेशीवरूनच नवी मुंबई या ठिकाणून गुलाल उधळून आंदोलकांना त्यावेळेस वापस पाठवलं आणि आरक्षण मिळालं अशी एक आवई ठोकल्या गेली आणि त्यावेळेसही कुठेतरी मराठा समाजाची ही फसवणूक झाली। दरम्यानच्या काळामध्ये निवडणुका ज्या लागल्या त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी 7 दिवसाच्या आत आम्ही आरक्षण देऊ, मराठा आरक्षण देऊ अशा प्रकारचा घोषणा केली। त्यांचा तसं मॅनिफेस्टो देखील तशाच प्रकारचा पद्धतीचा होता। त्यामुळे मुळात शिंदेंच्या काळात मिळालेलं आरक्षण आणि फडणवीसांच्या काळात त्यांनी केलेली घोषणा या दोघांच्या अनुषंगानं हा प्रश्न यापूर्वीच कुठेतरी हा मार्गी निघायला पाहिजे होता। मात्र फडणवीसांना सातत्याने समाजामध्ये भांडणं लावण्याची, माणसामध्ये भांडणं लावण्याची एक खोड ही देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आहे। धनगर समाजाला 2014ला पहिल्या कॅबिनेटमध्ये पहिला ठराव आणि पहिली स्वाक्षरी मी धनगर समाजाच्या आरक्षणाची करेल अशी घोषणा केलेले जे देवेंद्र फडणवीस आहेत यांचे शब्द जे आहेत यावर विश्वास ठेवण्यासारखा नाही। त्यांच्या ज्या घोषणा आहेत या घोषणा फोल ठरण्याच्या अनेक उदाहरणं ही समोर आलेली आहे। धनगर समाजाची घोषणाच असेल, मराठा आरक्षणाचं असेल, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन इथपर्यंत आलं आहे आणि या सर्वातून सर्वांना घेऊन पुढे चालणारी एक भूमिका असली पाहिजे आणि ती असताना या आंदोलनाला विन विन सिच्युएशन निर्माण करणे सरकारचं काम होतं। करिता सर्व विरोधी पक्षही या मुद्द्याला राजकीय नसल्यामुळे, सामाजिक असल्यामुळे एकत्र घेता आले असते आणि घेता येतीलही। विन विन परिस्थिती म्हणजे काय, तर ओबीसींना देखील आपल्याला त्यांचे अधिकार अबाधित ठेवायचे आणि मराठा समाजाचे देखील अधिकार देत असताना त्यांनाही आरक्षण द्यायचे, ही विन विन पोझिशन ही असायला पाहिजे होती। मात्र या सर्वातून अजून स्पष्टता येणं अद्यापपर्यंत बाकी आहे। या आंदोलनामध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनाचं जे झालं ते या आंदोलनाची परिस्थिती ही होऊ नये। देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने कारस्थान आणि त्यांचा कावा जो आहे तो ज्ञात आहे, त्यामुळे या आंदोलनाची परिस्थिती ही अण्णा हजारेच्या आंदोलनासारखी होऊ नये अशा प्रकारची देखील एक या निमित्तानं आमची अपेक्षा आहे। आणि मुद्दा जो आहे की यामध्ये मराठा आणि ओबीसी या दोघांची फसवणूक झाल्याची दाट शक्यता या कालच्या एकंदरीत निर्णयाच्या माध्यमातून ही असू शकते।